नमस्कार, माझं नाव गणेश नरसप्पा कलशेट्टी. आपलं सर्वांचं सरस्वती एज्युटेक या चॅनलवर सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित संख्याज्ञान यातील उपघटक 1 ते 100 संख्यावर आधारित जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नाचे सराव प्रश्न आपण घेणार आहोत. शिष्यवृत्तीमध्ये या प्रकारचे अनेक प्रश्न नेहमी पडतात आणि या घटकावर कमीत कमी 1 ते 2 प्रश्न म्हणजे 2 ते 4 गुणासाठी प्रश्न विचारले जातात. तर आपण आज पाहूया 1 ते 100 संख्यावर आधारित प्रश्न. 2 अंकी समसंख्या व 1 अंकी विषम संख्या अनुक्रमे किती आहे? आता 2 अंकी समसंख्या आणि 2 अंकी 1 अंकी विषम संख्या याचा विचार केला तर आपण हे चार्ट आपण घेऊ शकतो. समोर पहा, 2 अंकी समसंख्या म्हणजे 10 पासून 99 पर्यंत एकूण संख्या आहेत 90. ह्या 90 मधील 45 समसंख्या आहेत आणि 45 विषम संख्या आहेत. आपल्याला 2 अंकी मध्ये समसंख्या विचारलेल्या आहे. समसंख्या किती असणार आहेत? 45. आणि 1 अंकी विषम संख्या, 1 अंकी म्हणजे 1 ते 9 मध्ये 9 संख्या आहेत. म्हणजे 1 ते 9 मध्ये 9 संख्या आहेत. त्या 9 संख्येमध्ये 1 आणि 9 सुरुवात आणि शेवट त्या संख्येने झालेला आहे. म्हणजे आणि सुरुवात आणि शेवट विषम संख्येने झालाय. याचा अर्थ विषम संख्या जास्त आहेत. म्हणून 1 ते 9 मधून 1 वजा केलं तर 8 राहते. आणि 1 मध्ये 9 मध्ये 1 मिसळल्यास 10 येते. आणि 10 चे 2 भाग केले तर 5 काय असणार आहेत? विषम संख्या असणार आहेत. म्हणजे 10च्या निम्म केल्यास 5 काय असणार आहेत? विषम संख्या. कारण सुरुवात आणि शेवट जर एकाच प्रकारच्या संख्येने झालेले असतील तर त्यावेळेस काय करायचं? एकूण संख्येमध्ये 1 मिसळून त्याची निमपट करायची. जर सुरुवात आणि शेवट ज्या संख्येने झाले आहेत आणि आपल्याला विचारले दुसऱ्या प्रकारच्या संख्या म्हणजे विषम संख्या, तर त्यावेळेस काय करायचे? दिलेल्या संख्येतून एकूण संख्येतून 1 वजा करून आलेल्या उत्तराला 2 ने भागायचं आहे. म्हणजे ती संख्या समसंख्या येणार आहे. म्हणजे समसंख्या किती आहेत असं जर विचारलं असतं तर 9 वजा 1 म्हणजे 8. 8 ला 2 ने भागले असते तर किती आलं असतं? 4. म्हणजे 4 संख्या काय असणार आहेत? समसंख्या असणार आहेत. आणि 5 संख्या या विषम असणार आहेत. म्हणजे बघा, 2 अंकी समसंख्या 45 आणि 1 अंकी विषम संख्या आहेत 5. आणि हा पर्याय क्रमांक अनुक्रमे म्हणजे त्याच क्रमाने म्हणजे पर्याय क्रमांक 2 मध्ये आपलं उत्तर दिसून येईल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 2. 1 ते 100 मध्ये एकक स्थानी सर्वात जास्त वेळा कोणता अंक आहे? एकक स्थानी येणारे अंक आपण विचार करूया. एकक स्थानी 1 ते 9 यापैकी कोणताही अंक हा एक अंक असलेला एकूण संख्या किती आहे? 10 आहे. आणि 0 हे सुद्धा एकूण म्हणजे प्रत्येक एकक स्थानी 0 असणारी संख्या किती आहेत? 10च आहेत. म्हणजे 0, 1 ते 9 हे सर्व अंक एकक स्थानी असणाऱ्या संख्या किती आहेत? 10. म्हणजे जास्त वेळा कोणती संख्या म्हणजे कोणताच अंक जास्त वेळा आलेला नाही. सर्व समान आलेत. म्हणजे 2, 0, 1 हे सर्व पर्याय बरोबर असणार आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. 2 अंकी संख्येत 1 हा अंक नसणाऱ्या संख्या किती? तर 2 अंकी संख्येचा चार्ट आपण समोर ठेवूया. आणि 2 अंकी संख्येमध्ये 1 हा अंक म्हणजे 1 ते 9 अंक नसणाऱ्या संख्या पाहिजे. मग 1 हा अंक नसणाऱ्या संख्या किती आहेत? 72. हे जर तिथं चार्ट आपल्या लक्षात येत नसेल तर आपण त्या संख्या मांडून घेऊया की 1 अंक असणाऱ्या संख्या किती आहेत 2 अंकीमध्ये? तर 10 या संख्येत
एक अंक आहे. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 19. त्यानंतर 21, 31, 41, 51, 61, 71, 81, 91 आणि 100. आणि सुरुवात कोणत्या संख्येने झाली? 10. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 संख्या अशा आहेत की हे 1 ते 100 मध्ये आल्या. पण 2 अंकी मधल्या संख्या जर विचार केल्या तर 18 संख्या अशा आहेत की त्या संख्यामध्ये 1 हा अंक आहे. मग 1 हा अंक नसणाऱ्या संख्या किती असणार आहेत? तर 2 अंकी संख्या एकूण 90 आहेत. 90 मधून 18 जर वजा केलं तर 72 संख्या अशा आहेत की ते 2 अंकी संख्येत 1 हा अंक नाही. तर अशा किती संख्या आहेत? 72. पर्याय क्रमांक किती? 1. 1 ते 100 मध्ये 1 हा अंक किती वेळा आला आहे? 1 ते 100 मध्ये 1 हा अंक 21 वेळा आलेला आहे. हे चार्ट वरून आपण लक्षात ठेवलेलं आहे. पण चार्ट नसेल, आपल्याला प्रत्यक्षात काढायचं असेल तर 1 पासून आपण घेऊया 1, 10. 1 च्या लाईन मध्ये पहा 11, 21, 31, 41, 51, 61, 71, 81, 91, 100 आणि 11च्या पटीमध्ये 11च्या म्हणजे 1 दशक असणारे 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 19. म्हणजे 1 हा अंक एवढ्या संख्येमध्ये किती वेळेस आलाय पहा. 1 वेळा, 2, 3, 4 या संख्येत 2दा आलेला आहे. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21. म्हणजे किती वेळा आलेला आहे? 21 वेळा. 1 ते 100 मध्ये 1 हा अंक 21 वेळा आलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2. 1 ते 50 मध्ये 1 अंक किती वेळा लिहावा लागतो? म्हणजे किती वेळा येतो? आता 1 ते 50 साठी हा चार्ट घ्या. या पद्धतीने आपण गणित करून पाहूया. म्हणजे 1 ते 50 मध्ये 1 हा अंक किती वेळा लिहावा लागतो हे उदाहरण आपण या चार्टचा उपयोग करून याचं उत्तर शोधूया. 1 ते 50 मध्ये 1 अंक पहा इथं आलेला आहे. 1, 2, 2 वेळा आला. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. म्हणजे किती वेळा आलेला आहे? 15 वेळा. किंवा आपण प्रत्यक्षात आपण घेऊया 1 हा अंक 1 मध्ये आलेला आहे, 10 मध्ये आलेला आहे, 11, 21, 31 आणि 41, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 19. म्हणजे किती वेळा आलाय पहा. आता बाकीच्या कोणत्या संख्येत नाही. 1 ते 50 मध्ये एवढ्याच संख्या आहेत की ज्याच्यामध्ये 1 हा अंक आलेला आहे. किती वेळा आला? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. म्हणजे 15 वेळेसच आलेला आहे. 1 ते 100 मध्ये सर्वात मोठी पूर्ण वर्ग संख्या व सर्वात मोठी मूळ संख्या यातील फरक किती? आता आपल्याला या प्रकारचा प्रश्न 1 ते 100 वर आधारित विचारला गेलाय. यासाठी आपल्याला वर्ग संख्या पाठ असणं महत्वाचं आहे आणि 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या माहिती असणं महत्वाचं आहे. आता 1 ते 100 मधील वर्ग संख्या, पहिली वर्ग संख्या 1 आहे, दुसरी वर्ग संख्या 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81 आणि 10 चा वर्ग 100. 1 ते 100 वरच प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर मूळ संख्या 1 ते 100 मध्ये 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37,
41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97 या 25 मूळ संख्या आहेत. आता प्रश्न काय आहे, 1 ते 100 मध्ये सर्वात मोठी पूर्ण वर्ग संख्या, सर्वात मोठी पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? 100. आणि सर्वात मोठी मूळ संख्या किती आहे? 97. यातील फरक काढताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी. म्हणजे उत्तर किती आलं? 3. म्हणजे सर्वात मोठ्या पूर्ण वर्ग संख्येतून सर्वात मोठी मूळ संख्या वजा केल्यास उत्तर येतं 3, पर्याय क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे, 1 ते 100 मध्ये 11 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत? कोणत्याही संख्येपर्यंत 1 पासून सर आपणाला विभाज्य संख्या किंवा म्हणजे एखाद्या संख्येने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत असं विचारल्यानंतर शेवटच्या संख्येला, म्हणजे 1 पासून विचारलंय त्यामुळं शेवटच्या संख्येला 11 ने भागा. 11 ने भागल्यानंतर 11 9 99, भागाकार किती आला? 9. हा भागाकार तुम्ही आपल्या सोयीनं करा, म्हणजेच 100 या संख्येला 11 ने अशा साध्या पद्धतीने बघू शकता. 11 0 0, 11 0 0, 11 9 99. जो भागाकार आलाय त्याचा विचार करा, बाकीचा विचार करू नका. भागाकार 9 आलाय म्हणजे 9 अशा संख्या आहेत की 11 ने भाग जाणार आहेत. त्या कोणकोणत्या आहेत आपण शोधूया. 11 ने भाग जाणारी 11 एक संख्या आहे. 11 2 22, 11 3 33, 11 4 44, 11 5 55, म्हणजे 11च्या पटीतल्या, म्हणजे 11 ने विभाज्य असणाऱ्या संख्या. 11 6 66, 11 7 77, 11 8 88, 11 9 99. कारण 1 ते 100 मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 9 संख्या अशा आहेत 11 ने विशेष भाग जातात. 1 ते 100 मध्ये 3 अंकी किती संख्या आहेत? आता 1 ते 9 पर्यंत 1 अंकी आहे, 1 अंकी. 10 ते 99 2 अंक आहेत म्हणून 2 अंकी. ज्या संख्येमध्ये जेवढे अंक आहेत तेवढी अंकी संख्या असते. आणि 100 ही एकच संख्या आहे, हे 3 अंकी आहे, 3 अंकी. 3 अंकी संख्या किती आहेत? मग इथं एकच आहे. कोणती? 100. म्हणून 2 अंकी 3 अंकी संख्या किती आहेत? तर 1. ती कोणती आहे म्हणल्यानंतर 100 उत्तर राहिलं असतं, म्हणून इथं चूक होऊ शकते. प्रश्न समजून घ्या. 3 अंकी किती संख्या आहे? तर 1. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर. 10 ते 40 या संख्येमध्ये 5 हा अंक किती वेळा आलाय? 10 ते 40. अशा वेळेला चार्टचा किंवा 1 ते 100च्या तक्त्याचा उपयोग न करता प्रत्यक्ष आपण जिथे 5 आहे अशी संख्या आपण शोधूया. 10 नंतर 15 मध्ये 5 असणार आहे, त्यानंतर 25 मध्ये, त्यानंतर 35 मध्ये, त्यानंतर 45 ही मोठी संख्या होते. म्हणजे किती संख्या आल्या बघा बरं? 3 संख्या आल्या. 3 संख्येमध्ये 5 हा अंक येतो. आणि किती वेळा आलाय तो? 1 वेळा, 2 वेळा आणि 3 वेळा. 3च वेळा आलाय. म्हणून 3 संख्येत 3 वेळा आलाय. हे 10 ते 40 मध्ये एकूण 3 वेळा 5 हा अंक येतो. 2 अंकी संख्या जितक्या वेळा 1 येते तितक्या 1 हा अंक घेऊन गुणाकार केला तर उत्तर किती येईल? आता 2 अंकी संख्या जितक्या वेळा 1 येते, म्हणजे 2 अंकी संख्यात किती वेळा 1 येते बघा बरं. म्हणजे 2 अंकी 10 पासून सुरू होते. 10 नंतर 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, पुन्हा 21, 31, 41, 51, 61, 71, 81, 91 आणि 100. म्हणजे किती वेळा आलाय 2 अंकी मध्ये? इथं 3 अंकी हे बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. 19 वेळा आलाय. आणि 19 वेळा म्हणजे जितक्या वेळेस 1 आलेला आहे
म्हणजे 19 वेळा आलेला आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 वेळा आलेला आहे. म्हणजे तेवढ्या वेळेस एक हा अंक घ्या. म्हणजे 1 1 1 1 1 किती वेळेस घ्यायचे? 1 गुणिले 1 1 गुणिले 1 असं 19 वेळा घ्यायचे. मग 19 वेळा घेऊन गुणाकार केल्यास उत्तर काय? तर उत्तर कोणत्याही संख्येला 1 ने गुणले किती संख्या येते? मग 1 ला कितीदाही घेऊन गुणाकार केला 1 1 1 उत्तराला 1 1 ने 1 ला गुणलं 1 1 1 एकच उत्तर येणार आहे. 1 1 1 असं 19 वेळेस बी घेतलं तर उत्तर किती येणार आहे? एकच येणार आहे. म्हणजे 2 अंकी संख्यात जितक्या वेळा म्हणजे 19 वेळा 1 येते तितक्या वेळा म्हणजे 19 वेळा 1 हा अंक घेऊन गुणाकार केल्यास उत्तर काय येईल? 1. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. 1 ते 100 मधील सर्वात लहान सर्वात मोठ्या संयुक्त संख्येची बेरीज किती? म्हणजे सर्वात लहान संयुक्त संख्या. आता संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्येचे विभाजक 2 पेक्षा जास्त आहेत अशा संख्यांना आपण काय म्हणतो? संयुक्त संख्या म्हणतो. आणि मग त्या संयुक्त संख्यामध्ये 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या कोणती आहे? आता पहा, सर्वात लहान म्हणल्यानंतर आपल्याला 1 ही संयुक्त ही नाही, मूळ ही नाही, 2 मूळ संख्या आहेत, 3 मूळ संख्या आहेत, 4 ही संयुक्त संख्या आहे. कारण याची विभाजक किती असणार आहेत? 2 पेक्षा जास्त. 1 2 4 म्हणजे 2 पेक्षा जास्त आहेत. म्हणून याला संयुक्त संख्या म्हणतात. म्हणजे सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती आहे? 4. आता सर्वात मोठ्या संयुक्त संख्या, सर्वात मोठी संयुक्त संख्या म्हणजे 1 ते 100 मधील म्हणलंय म्हणजे सर्वात मोठी 100च राहणार आहे. कारण 100ला चे विभाजक 2 पेक्षा जास्त आहेत. म्हणून 2 अंकीमध्ये म्हणलेलं नाही तर सर्वात मोठी म्हणजे 1 ते 100 मधील सर्वात मोठी संयुक्त संख्या कोणती राहणार आहे? 100. यांची बेरीज म्हणजे कोणाची? सर्वात लहान संयुक्त संख्या सर्वात मोठी संख्या यांची बेरीज किती राहणार आहे? 104. पर्याय क्रमांक 4. 1 ते 100 मध्ये 5 हा अंक किती वेळा येतो? आता मात्र आपल्याला 4चा उपयोग करता येईल. 1 ते 100 मध्ये 5 हा अंक किती वेळा आलेला आहे? म्हणजे 20 वेळा आलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर लगेच मिळेल. काही क्षणात उत्तर काढण्यासाठी असे चार्ट किंवा अशा क्लुप्त्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे. परंतु प्रत्यक्ष जर काढायचं असेल तर 1 ते 100 मध्ये सगळ्यात सुरुवातीला 5 हा अंक 5 मध्ये येतो. 5च्या नंतर आपण आडव्या पद्धतीने जाऊया. 5 15 25 दादाच्या म्हणजे दादा मिसळत 35 45 55 65 75 85 95. त्यानंतर कुठे येणार आहे? 50 इथं एक येईल आणि नंतर इथं 51 52 53 54 55 56 57 58 आणि 59. म्हणजे आडव्या पद्धतीनं उभ्या पद्धतीनं एक संख्या दशक अशा पद्धतीनं म्हणजे कधीही विसरणार नाही. म्हणजे या ट्रिक्सचा उपयोग करून आपण प्रत्येक संख्या प्रत्यक्ष काढून अचूक उत्तर आपण नोंदवू शकतो. मग 5 हा अंक किती वेळा आला? 1 वेळा, 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 20 वेळा येतो. म्हणजे 1 ते 100 मध्ये 5 हा अंक 20 वेळा येतो. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे. सर्वात मोठी 2 अंकी समसंख्या व सर्वात मोठी 1 अंकी विषम संख्या यांची बेरीज किती? आता सर्वात मोठी 2 अंकी समसंख्या पाहिजे. आता सर्वात मोठी 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99 आहे. समसंख्या पाहिजे असेल तर मग ही विषम संख्या आहे. म्हणजे 1 ने वजा करू, म्हणजे 1 वजा केलं तर 98 ही संख्या. म्हणजे कोणत्याही विषम संख्येमधून एक अधिक केलं किंवा 1 वजा केलं तर काय मिळते? समसंख्या मिळते. या नियमानुसार 98 ही सर्वात मोठी 2 अंकी समसंख्या. आता सर्वात मोठी 1 अंकी विषम संख्या,
सर्वात मोठी संख्या कोणती आहे 9 आणि ती विषमच आहे आणि एक अंकी आहे. आता या दोघांची बेरीज किती म्हणजे 98 आणि 9 यांची बेरीज 107 हे उत्तर येतं. म्हणजे सर्वात मोठी 2 अंकी संख्या समसंख्या आणि सर्वात मोठी 1 अंकी विषम संख्या यांची बेरीज 107. पर्याय क्रमांक 1. 1 ते 100 मध्ये 4 दशक स्थानी व 3 एकक स्थानी अशा 2 अंकी संख्या अनुक्रमे किती आहेत. आता 4 हे दशक स्थानी आहे असे कोणकोणत्या संख्या आहेत. 4 दशक 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48 आणि 49. एकूण किती संख्या झाल्या 10 संख्या झाल्या. आता अशा 2 अंकी संख्या किती झाल्या 10. दशक स्थानी असणाऱ्या संख्या किती झाल्या 10 आणि एकक स्थानी 3 असणाऱ्या संख्या किती आहेत. एकक स्थानी 3 असणाऱ्या 1 ते 100 मध्ये 3 एक आहे. त्यानंतर 13 एक आहे. 23, 33, 43, 53, 63, 73, 83, 93 या संख्या आहे. म्हणजे बघा 3 एकक स्थानी असणाऱ्या, कारण आता यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 संख्या आहेत. म्हणजे हे सुद्धा किती संख्या आहेत 10 संख्या. हे 10 आणि हे 10 म्हणजे एकूण किती संख्या झाल्या 20 संख्या. परंतु आपल्याला स्वतंत्र विचारलेल्या अशा 2 अंकी संख्या अनुक्रमे म्हणजे 4 दशक स्थानी असणाऱ्या संख्या किती आहेत 10 आणि 3 एकक स्थानी असणाऱ्या संख्या किती 10 अनुक्रमे म्हणजे 10 आणि 10. पर्याय क्रमांक 4. ज्यात 5 अंक नाही अशा 1 ते 100 मधील संख्या किती. मग 1 ते 100 मध्ये 5 हा अंक असणाऱ्या संख्या अगोदर किती आहेत ते काढूया. मग त्यातून आपण वजा करूया. 1 ते 100 मध्ये एकूण संख्या किती आहेत 100. 100 मधून वजा करायचे आहेत 5 अंक असणाऱ्या संख्या. ते काढणं सोपं आहे. 1 ते 100 मध्ये म्हणजे पहिली संख्या 5, दुसरी संख्या 15, 25, 35, 45, 55, 65, 75, 85, 95 असं उभं गेलात तर 50 आणि 50च्या नंतर 51, 52, 53 आणि 54, 56, 57, 58, 59 अशा पद्धतीनं या संख्यामध्ये काय असणार आहे 5 असणार आहे. म्हणजे किती संख्या झाल्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 संख्या अशा आहेत की ज्याच्यामध्ये 5 आहे. मग 4चा उपयोग करून सुद्धा आपण हे उत्तर शोधू शकतो. बघा 1 ते 100 मध्ये 5 हा अंक किती वेळा आलाय 20 वेळा आणि किती संख्येत आलाय 19 संख्येत आलाय. मग आपल्याला 1 ते 100 मध्ये नसणाऱ्या म्हणजे 5 हा अंक नसणाऱ्या संख्या किती आहेत विचारले तर 81. म्हणजे कसं काढणार एकूण संख्या 100 मधले 19 संख्येमध्ये 5 हा अंक आहे. मग 5 हा अंक नसणाऱ्या संख्या किती झाल्या 81. अशा पद्धतीनं याचा पर्याय क्रमांक किती उत्तर बरोबर आहे. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3. 0 हा अंक नसणाऱ्या 2 अंकी संख्या किती आहेत. म्हणजे 0 हा अंक नसणाऱ्या 2 अंकी संख्या 2 अंकी संख्या एकूण किती आहेत 90. आता 0 असा अंक असणाऱ्या किती संख्या कोणकोणत्या संख्या आहेत 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 3 अंकी संख्या त्याच्यामुळे ते न घेतलेलं बरं. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 संख्या अशा आहेत 2 अंकी संख्यामध्ये जेथे की 0 आलाय. मग 0 नसणाऱ्या पाहिजे असेल तर 90 एकूण संख्या आहेत त्यातले 9 संख्या 0 असणाऱ्या आहेत. म्हणजे 81 संख्या 0 नसणाऱ्या आहेत. असा जर चार्ट आपण तयार केला असेल किंवा ते लक्षात ठेवलं असेल तर पहा 0 हा अंक नसणाऱ्या संख्या किती असणार आहेत 81. 2 अंकी समसंख्या किती आहेत
दोन अंकी एकूण संख्या किती आहेत? 90. त्यातले अर्धे सम असणार आहेत, अर्धे विषम असणार आहेत. म्हणजे भागिले 2 करा. जो भागाकार येतो म्हणजे भागाकार केल्यानंतर 90 ला 2 ने भागूया. 2 चौक 8 वरून घेतले 0. 2 पंचे 10 म्हणजे 45 संख्या सम असणार आहेत, 45 संख्या विषम असणार आहेत. म्हणजे अर्धे सम अर्धे विषम. किंवा आपण जर हा चार्ट पाहिला, हा तक्ता पाहिला, तर दोन अंकी म्हणजे इथून सुरू होतात आणि इथून सुरू झालेल्या संख्या आपल्याला कुठपर्यंत पाहिजे? दोन अंकी संख्येपर्यंत म्हणजे इथपर्यंत पाहिजे. तर आपण मोजलात तर सम संख्या किती आहेत पहा. 1 पांढऱ्या पट्टीतल्या 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 44 45. कारण 3 अंकी संख्या म्हणजे 45 संख्या या काय असणाऱ्या? विषम असणाऱ्या आणि 45 सम असणार आहेत. मग 45 संख्या दोन अंकीमध्ये समसंख्या आहे आणि 45 विषम आहे. मग याचं उत्तर काय असणार आहे? 45 संख्या सम असणार आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 2. 51 ते 100 मध्ये 8 हा अंक किती वेळा आला आहे? तर यासाठी 1 ते 100 पर्यंतचा तक्ताही वापरू शकता किंवा चार्ट वापरू शकता किंवा आपण प्रत्यक्ष काढूया. आता 51 च्या मध्ये नंतर 58 ही एक संख्या मध्ये 8 हा अंक आला आहे. 58 नंतर 68 78 98 88 आणि 98 ह्या संख्या घेतलो. आता इथं 80 मध्ये एक 8 आला आहे आणि 88 च्या अगोदर क्रमाने 81 82 83 84 85 86 87 88 89 या पद्धतीनं 8 हा अंक आलेला आहे. किती वेळा आलाय पहा. 1 वेळा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 वेळेस 8 हा अंक आलेला आहे. म्हणजे 51 ते 100 मध्ये 15 वेळेस म्हणजे पर्याय क्रमांक. यानंतर 1 ते 200 मध्ये दोन अंकी संख्या किती? आता 1 ते 200 असेल ना, 1 ते 500 असेल किंवा 1 ते 1000 पर्यंत असेल. दोन अंकी संख्या ही 10 पासून 99 पर्यंतच असणार आहेत. म्हणजे दोन अंकी एकूण संख्या किती राहणार आहेत? नेहमी 90च असणार आहेत. म्हणजे काय? 10 ते 99 मध्ये एकूण दोन अंकी संख्या किती? कारण 1 ते 99 मध्ये 99 संख्या असणार आहेत. एक अंकी 9 संख्या वजा केल्या तर काय होणार आहे? 90 संख्या राहणार. याही पद्धतीनं काढू शकता किंवा ह्या पद्धतीनं सर्वात शेवटची संख्या 99, पहिली संख्या 10 यांच्यातला फरक 89, त्यात एक मिसळा म्हणजे 90. एकूण संख्या किती? 90. म्हणजे 1 ते 200 मध्ये दोन अंकी संख्या किती आहेत? इथं 3 अंकी विचारू शकतात, 1 अंकी विचारू शकतात. तर आपल्याला अचूक उत्तर माहिती असणं आवश्यक आहे. खालील पैकी 1 ते 100 या संख्याशी निगडीत पर्याय निवडायचा आहे. 1 हा अंक 21 वेळा येतो, हे उत्तर बरोबर आहे. 0 हा अंक 11 वेळेस येत नाही, हे चुकीचं आहे. 1 ते 100 कारण 0 हा अंक 11 वेळेसच येतो. 1 ते 100 मध्ये दोन अंकी संख्या 90 आहे, हेही बरोबर आहे. मग ह्यांच्याशी संबंधित कोणता आहे? अ व क. म्हणजे फक्त अ बरोबर आहे का? नाही. फक्त ब बरोबर आहे का? नाही. फक्त क बरोबर आहे का? नाही. फक्त अ व क बरोबर आहे. म्हणजे अ व क हे अचूक उत्तर आहे. हे उत्तर माहिती होण्यासाठी अगोदर आपणाला 1 हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो? 2 किंवा 3 किंवा 4 किंवा 0 किंवा कोणताही, हे 10 संख्या चिन्ह आहेत किंवा 10 अंक आहेत. हे 10 अंक किती वेळा येतात, किती संख्येत येतात? मग ते 1 ते 100 मध्ये किंवा दोन अंकीमध्ये किंवा आपणाला विचारलेल्या एखाद्या संख्येपासून क्रमाने येणाऱ्या त्या संख्येपर्यंत, हे
काढण्याची जी पद्धत आहे ती रीत आहे आपण समजून घेणे आवश्यक आहे आणि किती संकेत नाही ते सुद्धा आपल्याला काढता आलं पाहिजे. हे जर माहिती असेल तर अशा प्रकारचे प्रश्न सहज पद्धतीने आपण सोडवू शकतो. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर असं कोणतं असणार आहे? पर्याय क्रमांक 4. धन्यवाद.